नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश माखणे। आपण सगळे माझे व्हिडिओ अगदी आवडीने बघता आणि त्याला लाईकही करता। आजही असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे वेगळ्या विषयावरती। त्याआधी माझं चॅनल सबस्क्राइब करा आणि इथून पुढचे व्हिडिओ शेअर आणि फॉरवर्ड करत जावा। तर आज मित्रांनो विषय आहे की आईला मिळालेल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं नक्की काय होतं। म्हणजे हा अनेक वेळा प्रश्न पडतो, त्याच्यावरनं अनेक वेळा वाद होतात। भावंडांमध्ये, आईच्या माहेरच्यांमध्ये आणि म्हणजे मामा आणि भाच्यांमध्ये वाद होतात याच्यावरनं। तर आज त्या विषयाचा मी उहापोह करणार आहे। तर मित्रांनो, आपल्या इथे हिंदू वारसा कायदा म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट नावाचा जो ऍक्ट आहे, ज्याच्या खाली हे सगळं गवर्न होतं, त्याच्यामध्ये एक सेक्शन 14 नावाचं सेक्शन आहे। तर त्या सेक्शन मध्ये काय म्हणतोय कायदा की एखाद्या महिलेला जर का तिच्या वडिलांकडनं एखादी प्रॉपर्टी वारसा हक्काने मिळाली तर ती तिची ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी आहे। आता मित्रांनो, ॲब्सोल्यूट या शब्दाचा अर्थ असा होतो की एखाद्या महिलेला जर का अशी प्रॉपर्टी वडिलांकडनं मिळाली, मग ती वडिलोपार्जित असू दे किंवा वडिलांनी स्वकष्टाने घेतलेली असू दे आणि मग वडील विदाऊट विल गेलेले आहेत आणि ती प्रॉपर्टी त्या महिलेला मिळालेली असू दे, अशी प्रॉपर्टी अशा महिलेची ही ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी असते। अशा प्रॉपर्टीचं ती महिला स्वतःच्या इच्छेप्रमाणे, मनाप्रमाणे विल्हेवाट लावू शकते। म्हणजे काय की वडिलोपार्जित जर का प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीमध्ये त्या महिलेच्या मुलामुलींचा कोणताही हक्क नाही। अशी प्रॉपर्टी ती महिला दान करू शकते, विकू शकते, तिचं विल करू शकते, ती मॉर्गेज ठेवू शकते। कुठलीही बंधनं अशा प्रॉपर्टीवरती नाहीत। त्यामुळं अशा महिलेच्या भावांचा देखील तिच्यावरती काही हक्क नाहीये किंवा इतर चुलत्या मालत्यांचाही काही त्याच्यावरती हक्क नाहीये। तसंच एक महत्त्वाची तरतूद आहे जे पुढची सांगतो की एखाद्या महिलेला जर का अशी वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळाली आणि त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याच्या आधीच अशी महिला जर का मयत झाली तर ती प्रॉपर्टी तिच्या मुलाला किंवा मुलीला मिळते। पण असा जर का मुलगा किंवा मुलगी त्या महिलेला नसेल तर मात्र ती प्रॉपर्टी परत रिव्हर्स बॅक तिच्या भावाकडे जाते। याच्यामध्ये अनेकांचा गोंधळ आहे, अनेक गैरसमज आहेत, पण कायद्यामधली तरतूद अगदी स्पष्ट आहे। तर अशा पद्धतीने एखाद्या महिलेला जर का वडिलोपार्जित प्रॉपर्टी वारसाने मिळालेली असेल तर ती तिची ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी आहे। ती तिच्या मनाप्रमाणे विल्हेवाट लावू शकते। धन्यवाद।